पहिला ओपिनियन पोल आता झी24 तासच्या हाती आलेला आहे। बिहारचा हा ओपिनियन पोल नेमकं काय सांगतो, त्याचे आकडे काय सांगतायत ते आपण बघूयात। बिहारमध्ये एनडीएला 37 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर इंडियाच्या पारड्यात अवघ्या 3 जागा जाण्याची शक्यता आहे। तेव्हा बिहारमध्ये इतरांना एकही जागा मिळणार नाही का असा सवाल देखील हा ओपिनियन पोलचा आकडा सांगतोय। बिहारमध्ये एकूण लोकसभेच्या जागा आहेत 40। एक महत्त्वाचं राज्य आहे आकड्यांच्या बाबतीत बिहार। त्यापैकी तब्बल 39 जागा एनडीएने 2019 मध्ये जिंकलेल्या होत्या, त्याच्यामध्ये थोडासा फरक पडतोय, 2 जागा कमी, मात्र तरीही 37 जागा भाजप प्रणित आघाडीच्या पारड्यात जात आहेत। ही महत्त्वाची गोष्ट म्हणायला हवी। इंडिया आघाडीच्या जागांमध्ये अवघ्या 2 जागांनी वाढ होतीये आणि इंडिया आघाडीला 3 जागा मिळू शकतात। नक्कीच, आणि इतरांना 2019 मध्ये काहीच यश मिळालं नव्हतं, यंदाही तसंच चित्र काहीसं दिसतं आहे। यावरूनच आता आपण पुढे चर्चा करणार आहोत। यामध्ये श्रीमंत माने आपल्याबरोबर आहेत, नागपूरमधून ज्येष्ठ पत्रकार। श्रीमंत माने, आपण बिहारचा हा ओपिनियन पोल पाहतो आहोत। 40 पैकी गेल्या वेळेस 39 जागा एनडीएकडे होत्या, आता 37 दाखवत आहेत, म्हणजे काहीशी घट दिसते। तर इंडिया आघाडीकडे 2 जागा वाढतायत, 3 जागा मिळतील असा अंदाज आहे। आपलं काय म्हणणं आहे यावर, काय नेमकं वाटतं या पोलबद्दल? नाही, उत्तर भारतातल्या ज्या राज्यांमध्ये भाजपचा मोठा प्रभाव आहे त्याच्यामध्ये बिहार हे महत्त्वाचं राज्य आहे। आणि गेल्या वेळेला 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची जी स्थिती होती तर ती त्याच्यामध्ये जनता दल युनायटेड नितीश कुमारांचा जो पक्ष आहे तो भाजपबरोबर होता, आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर ते राजद आणि महागठबंधन त्यांनी करून तिकडे गेले। पण गेल्या वेळची जी स्थिती होती ती तशीच स्थिती, राजकीय स्थिती ज्याला म्हणतो आपण, ती तशीच तयार झालेली आहे। आणि अशा वेळेला या राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळेल हे अपेक्षित आहे, पण ते 100% यश म्हणजे भाजपच्या काही नेत्यांनी त्या राज्यांमध्ये ज्यावेळेला आता दौरे केले त्यावेळेला 40च्या 40 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला। विशेषतः 2 दिवसापूर्वी चिराग पासवान जे आहेत ते चिराग पासवान आणि जे पी नड्डांची जी बैठक झाली त्याच्यानंतर चिराग पासवानांनी असं सांगितलं की राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आपल्याला 5 जागा मिळालेल्या असल्यामुळं या बिहारमधल्या 40च्या 40 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडी जिंकू शकते। आता आपण जो ओपिनियन पोल दाखवत आहे त्याच्यामध्ये 37-3 असं जर होत असेल तर 2 जागांची जी हानी आहे ती रालोआची होते असं दिसतंय, आणि पूर्ण सॅच्युरेशन 100% यशच्या पर्यंत ते पोहोचतायत, परंतु पूर्ण 100% मिळत नाही असं आपल्याला त्याच्यातून म्हणता येईल।